रामकृष्ण हरी मंडळी, सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची तुपातली खिचडी. तर मी इथे घेतलेले आहे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेले बटाटे, बारीक चिरलेली मिरची आणि भिजवलेला साबुदाणा. आता आपण तापलेल्या कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरची त्याच्यात टाकूया. आता मिरची तुपामध्ये छान अशी परतून घेऊया. मिरची छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घालून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण चिरलेले बटाटे घालून घेऊ आणि बटाटे छान असे परतून घेऊया. बटाटे परतल्यानंतर त्याच्यावर आपण एक 5-7 मिनिटं झाकण ठेवू. झाकण काढून आता बटाटे परत एकदा थोडेसे परतून घेऊ आणि आपण त्याच्यामध्ये भिजवलेले साबुदाणे घालून घेऊया. साबुदाणे घातल्यानंतर आपण बटाटा आणि साबुदाणे थोडा वेळ मिक्स करून घेऊया. पूर्णपणे नीट असं मिक्स झाल्यानंतर 1-2 मिनिटं त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ. आता आपण पाहू शकता 1-2 मिनिटं वाफळल्यानंतर साबुदाणे छान असे मऊ मऊ झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊ. शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणे छान असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज किंवा व्हिडिओज जर आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिक्स झाल्यानंतर ही आपली छान अशी रेडी आहे साबुदाण्याची तुपातली खिचडी.